नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, त्याच्यामधील 14वा लेसन, ज्याचं नाव आहे पदार्थ आपल्या वापरातील. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पूर्वीचे 2 सेशन झाले, त्याच्यामध्ये आपण पीएच बद्दल जाणून घेतलं. म्हणजेच जर आपण तीव्र आम्ल किंवा तीव्र अम्लारी यांची रिएक्शन केली तर त्याच्यापासून जो क्षार तयार होतो त्याचा पीएच 7 असतो. पीएच म्हणजे पोटेन्स ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, पोटेन्स ऑफ हायड्रोजन. पोटेन्स हा लॅटिन वर्ड आहे, म्हणजेच त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तीव्रता किती आहे त्याच्यावरून जो क्षार तयार होतो त्याची तीव्रता ठरत असते. जर दोन्हीही तीव्र असतील तर तयार होणारा क्षार हा उदासीन असतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याच्या सोड्याविषयी, जसं केक बनवण्यासाठी आपली आई अशा प्रकारच्या खाण्याच्या सोड्याचा वापर करतो, किंवा भजी खुसखुशीत करण्यासाठी सुद्धा, पकोडे खुसखुशीत करण्यासाठी सुद्धा खाण्याच्या सोड्याचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेलं आहे की आपल्या पोटामध्ये आम्लता वाढली असेल तर अशा वेळेला सुद्धा खाण्याचा सोडा वापरला जातो, ज्याच्यामुळे रिएक्शन होऊन न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते आणि आपल्या पोटात दुखणं थांबतं. तर अशा प्रकारे खाण्याचा सोडा. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ब्लिचिंग पावडरचे काही उपयोग. सोडियम क्लोराईड म्हणजे ब्राईन 25% द्रावण कशा प्रकारे तयार केलं जातं आणि ज्याच्यामधून सोडियमचे 1/5 करून कशा प्रकारे क्षार काढले जातात, वेगळे केले जातात, याच्याविषयी आपण आधीच्या सेशनमध्ये जाणून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या सेशनमध्ये सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा याच्याविषयी माहिती मिळणार आहोत. चला तर मग पाहूया पदार्थ आपल्या वापरातील याच्यामधील सेशन 3. इथे पहा, आपण जे विरंजक चूर्ण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो आधी, त्याचे काही गुणधर्म आणि उपयोग या सेशनमध्ये पाहणार आहोत. विरंजक चूर्ण हा पिवळसर पांढऱ्या रंगाचा स्थायू पदार्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, या विरंजक चूर्णाचा कलर लक्षात घ्या. पिवळसर पांढरा असा त्याचा रंग आहे. याचं रासायनिक नाव आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, CaOCl2 म्हणजे कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड असं त्याचं रासायनिक नाव आहे. याला मोठ्या प्रमाणात क्लोरीनचा वास येतो, म्हणजे क्लोरीन जो बाहेर पडतो त्याचा विरंजक म्हणून वापर केला जातो आणि म्हणून याच्या वापरातून क्लोरीनचा वास असणारा गुणधर्म आपल्याला दिसत असतो. याचा उपयोग जलशुद्धीकरण केंद्रात पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे तसेच जलतरण तलावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी करतात. त्यामुळे स्विमिंग पूलमध्ये बरेचसे लोक पोहत असतात, त्यांच्या अंगावर काही जखमा असतील किंवा त्यांच्याकडून काही बॅक्टेरिया जात असतील तर त्या बॅक्टेरियाज किंवा मायक्रोब्सना मारण्यासाठी अशा प्रकारे कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड म्हणजे ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. आपण जे पाणी नळाला पित असतो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्याला एक उग्र असा वास पावसाळ्याच्या दिवसामध्ये येत असतो, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अशा प्रकारचे मायक्रोब्स मिसळलेले असतात आणि ते शुद्धीकरण करण्यासाठी कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड म्हणजेच ब्लिचिंग पावडरचा विद्यार्थी मित्रांनो वापर केला जातो. कपड्यांचे विरंजन करण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे कलर जर काढायचा असेल तर अशा प्रकारे विरंजन करण्यासाठी, ब्लीच करण्यासाठी या ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. रस्त्याच्या कडेला तसेच कचऱ्याच्या जागांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे रस्त्याच्या कडेला ज्या कचऱ्यांच्या जागा आहेत त्याचं सुद्धा निर्जंतुकीकरण करायला पाहिजे, म्हणून पावसाळ्याच्या दिवसामध्ये जनरली किंवा इतर वेळेला सुद्धा आपण तिथे व्हाईट कलरची, पिवळसर व्हाईट कलरची पावडर टाकलेली बघतो. ती पावडर म्हणजेच ब्लिचिंग पावडर असते आणि तिथे उग्र वास येत असतो. तो डिकम्पोजिशन होत असताना क्लोरीन वायू बाहेर पडत असतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा वास विद्यार्थी मित्रांनो तिथे येत असतो. विरल सल्फ्युरिक ऍसिड व विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर विरंजक चूर्णाची जलद अभिक्रिया होऊन क्लोरीन वायू मुक्त होतो. बघा, आपण पहिली रिएक्शन बघूया. CaOCl2 आणि H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड बरोबरची अभिक्रिया. याच्यामध्ये CaSO4 म्हणजे कॅल्शियम सल्फेट, याच्यामध्ये क्लोरीन वायू मुक्त झालेली दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, ही रिएक्शन बॅलन्स आहे का आपल्याला बघायची आहे. क्लोरीन Cl2, दोन्हीकडे Cl2 दिसतोय. एक कॅल्शियम राईट हँड साईडला सुद्धा. ऑक्सिजन SO4 मधले 4 ऑक्सिजन आणि कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड मधला 1 ऑक्सिजन. आता SO4 ग्रुप पूर्ण लागलेला आहे आणि H2 आणि कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड मधला O असा मिळून H2O वायू जे तयार झालेला, H2O पाण्याचा मॉलिक्यूल जे तयार झालेला आपल्याला दिसत आहे. कॅल्शियम हायड्रोक्लोराईडची कार्बन डायऑक्साईड बरोबर किंवा कॅल्शियम हायपोक्लोराईडची कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट आणि क्लोरीन तयार होतात. म्हणजे कॅल्शियम हायपोक्लोराईड याची कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया झाली म्हणजे CaOCl2 प्लस CO2 म्हणजे CaCO3 आणि कॅल्शियम कार्बोनेट आणि क्लोरीन वायू याच्यामध्ये Cl2 वायू मुक्त झालेला आपल्याला दिसत असतो. आपण ही रिएक्शन लिहू शकतो. कशी लिहायची रिएक्शन? तर CaOCl2 प्लस CO2, Ca आणि CO2 मधला CO2 ग्रुप आणि एक ऑक्सिजन CaOCl2 मधला असा CaCO3 आणि क्लोरीन वायू मोकळा होतो. म्हणजे याच्यामध्ये क्लोरीन वायू तयार झालेला आपल्याला दिसतोय. धुण्याचा सोडा. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 3
क्षार बघितले, ज्याच्यामध्ये आपण पहिला बघितला तो म्हणजे सोडियम क्लोराईड, त्याच्यानंतर बघितला सोडियम हायड्रोजन क्लोराईड किंवा सोडियम बायकार्बोनेट, क्लोराईड नव्हे बायकार्बोनेट बघितला, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे NH CO3, त्याला म्हणतात बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा. त्याच्यानंतर आपण बघितला ब्लिचिंग पावडर CaOCl2, याला सोडियम हायपोक्लोराईड किंवा सोडियम ऑक्सिक्लोराईड सुद्धा म्हटलं जातं. आता आपण बघतोय तो धुण्याचा सोडा म्हणजे वॉशिंग सोडा Na2CO3 आणि 10H2O. आता 10H2O जे तुम्हाला दिसत आहे त्याला स्फटिकी जल असं म्हणतात, त्याच्याविषयी आपण येणाऱ्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. आता बघा, विहिरीच्या किंवा बोरवेलच्या पाण्याचा एक नमुना चंचुपात्रात घेऊन त्यात साबण टाकून ढवळायचा आहे. नंतर दुसरा नमुना घेऊन त्यात धुण्याचा सोडा 1 चमचा टाका व पुन्हा साबण टाकून ढवळा. केलेल्या कृतीचं निरीक्षण करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे बोरवेलचं किंवा विहिरीचं पाणी हार्ड असतं आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचे आयन्स असतात. आणि आपण नळाचं पाणी वापरतो, नळाच्या पाण्यामध्ये कपडे चांगल्या प्रकारे धुवून निघतात, कारण त्याच्यामध्ये आधीच अशी रिएक्शन करून हे जे क्षार असतात ते सेटल केलेले असतात. म्हणून इथे धुण्याचा सोडा टाकलेला आहे. त्याच्यानंतर लॅदर फॉर्म होतं का आपल्याला बघायचं. लॅदर म्हणजे काय, तर फेस फॉर्म होतो का आपल्याला पाहायचं आहे. बघा, विहिरीचे किंवा बोरवेलचे दुष्फेन किंवा त्याला जड पाणी असं म्हणतात, धुण्याचा सोडा टाकल्यानंतर सुफेन म्हणजे मृदू होते. हे त्यावर आलेल्या साबणाच्या फेसामुळे लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, विहिरीचं आणि बोरवेलचं पाणी टाकून जर आपण साबण टाकला तर त्याच्यामध्ये एवढा फेस होत नाही, परंतु धुण्याचा सोडा टाकला की मात्र फेस तयार होतो, म्हणजे ते सुफेन होतं, मृदू होतं. आधी त्याच्यामध्ये क्षार मिक्स झाल्यामुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेटच्या अस्तित्वामुळे पाणी दुष्फेन म्हणजे जड होते. असे पाणी सुफेन व वापरण्यायोग्य बनवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये धुण्याचा सोडा टाकला जातो, खाण्याचा नव्हे. Na2CO3 याचा फॉर्म्युला आहे सोडियम कार्बोनेट. हे केल्याने सोड्याबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम व कॅल्शियम अविद्राव्य कार्बोनेट क्षार तयार होतात. ते विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड आणि Na2CO3 याच्यापासून MgCO3 मॅग्नेशियम कार्बोनेट याचा क्षार तयार होतो. तो अविद्राव्य आहे. आणि 2NaCl म्हणजे 2 सोडियम दिसत आहेत आणि 2 क्लोरीन म्हणून 2NaCl चा मॉलिक्यूल एक्वियस मधला इथे तयार झालेला दिसत आहे. सोडियम कार्बोनेट हा पाण्यात द्रावणीय असणारा सोडियमचा क्षार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सोडियम कार्बोनेट जो आहे तो पाण्यात द्रावणीय आहे. स्फटिकरूप सोडियम कार्बोनेट ठेवल्यावर सहजपणे त्याचे स्फटिक जल म्हणजे नुसता जर उघडा ठेवला तर स्फटिक जल उडून जाते व त्याचे पांढरे चूर्ण मिळते. याला धुण्याचा सोडा असं म्हणतात. Na2CO3 आणि 10H2 याचे स्फटिक जल आहे. त्यातून H2O मॉलिक्यूल निघून गेला की पांढरे चूर्ण शिल्लक राहते, ते म्हणजे धुण्याचा सोडा. आता बघूया आपण त्याचे गुणधर्म आणि उपयोग पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, कक्ष तापमानाला म्हणजे रूम टेम्परेचर जे आहे त्याला धुण्याचा सोडा हे करड्या रंगाचे व गंधहीन चूर्ण आहे, म्हणजे त्याला कोणताही वास येत नाही. त्याचा कलर सुद्धा करड्या रंगाचा असतो. याच्या जलीय द्रावणात लिटमसचा रंग निळा होतो, म्हणजे लाल लिटमस निळा होतोय. याचा अर्थ हा अम्लारी धर्म दाखवतोय. जसा सोडियम बायकार्बोनेट दाखवतो त्याप्रमाणे सोडियम कार्बोनेट हा आर्द्रता शोषक असतो, म्हणजे हवेत उघडे राहिल्यास हवेतील बाष्प शोषून घेतो. आपल्याला माहिती आहे समुद्राच्या पाण्याची वाफ होत असते आणि ते इथं सुद्धा फिरत असते. आता जर सोडियम कार्बोनेट आपण हवेत उघडा ठेवला तर तो पाण्याची वाफ शोषून घेतो, म्हणजे हा आर्द्रता शोषक आहे. कपडे धुण्यासाठी प्रामुख्याने याचा वापर करतात. तुम्हाला माहित आहे दुष्फेन म्हणजे जड पाणी जे आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम किंवा कॅल्शियमचे क्लोराइड्स किंवा सल्फाइड्स असतात आणि त्याच्यासाठी यांना सुफेन करण्यासाठी, मृदू करण्यासाठी, सॉफ्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या बोरवेलच्या किंवा विहिरीच्या पाण्यामध्ये सोडियम कार्बोनेट वापरला जातो. काच, कागद उद्योगात तसेच पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी सुद्धा सोडियम कार्बोनेटचा वापर केला जातो. अशा प्रकारे हे सोडियम कार्बोनेटचे गुणधर्म आणि उपयोग आपण इथे पाहिलेले आहेत. आता बघा, Na2CO3 आणि H2SO4 यांची रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लिहायची आहे. मी तुम्हाला सांगतो की Na2CO3 आणि H2SO4 यांची अभिक्रिया होऊन Na2SO4 CO3 ग्रुप मधला एक ऑक्सिजन H2 बरोबर जातो आणि H2O तयार होतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू याच्यातून मुक्त होतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, Na2CO3 आणि H2SO4 यांची रिएक्शन आपल्याला लिहायची आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे Na2SO4 सोडियम सल्फेट तयार होतो. त्याच्यानंतर CO3 ग्रुप मधला एक ऑक्सिजन म्हणजे CO2 शिल्लक राहील, एक ऑक्सिजन आणि H2SO4 मधला H2 याच्यापासून पाणी तयार होतं आणि CO2 वायू याच्यापासून मुक्त होतो, म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू इथे मुक्त होत असतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अस्फटिकी क्षार म्हणजे अमॉर्फस पावडरी फॉर्म मधले क्षार बघितले. आता काही स्फटिकी क्षार आपण
याच्यापूर्वी सुद्धा बघितलेले आहेत. आता स्फटिक जल असणारे विविध क्षार आपल्या वापरात असतात, त्याच्याविषयी आपण आता माहिती करून घेऊया. पुढल्या स्लाइडमध्ये त्यांची नावं आपल्याला दिसतात, जसं की आपल्याला तुरटी म्हणजे ॲलम हा सुद्धा स्फटिकी क्षार आहे. त्याचा खडीसाखरेसारखा तुकडा आपल्याला दिसतो, हे आपल्याला माहिती आहे. त्याची स्फटिकाची एक नियमित अशी रचना असते आणि त्याच्यामुळे ते एका रचनेमध्ये राहत असतात. इथे पहा तुरटी म्हणजे पोटॅश ॲलम, ज्याचा फॉर्म्युला बघा K2SO4 Al2SO4/3 24H2 म्हणजे स्फटिक जल आहे. 24H2 हे स्फटिक जल दाखवतं. विद्यार्थी मित्रांनो, हे फॉर्म्युले लक्षात ठेवा आणि एमसीक्यूज मध्ये अशा प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर बोरॅक्स बघा, बोरॅक्स मध्ये Na2B4O7 हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि 10H2O म्हणजे स्फटिक जल सुद्धा आहे. इप्सम सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 7H2O त्याचा फॉर्म्युला आहे. बेरियम क्लोराइड BaCl2 आणि 2H2O. हे 2H2O कसले आले तर स्फटिकी जल. याला उष्णता दिली की हे जल निघून जातं आणि बेरियम क्लोराइडची पावडर आपल्याला दिसेल. सोडियम सल्फेट बघा, सोडियम सल्फेट म्हणजेच ग्लोबल सॉल्ट. हे नाव सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कारण सोडियम सल्फेटचं दुसरं नाव काय, त्याला काही पर्याय येतील. त्याच्यामध्ये ग्लोबल सॉल्ट हा त्याचा पर्याय आहे. म्हणजेच Na2SO4 आणि 10H2O जे सुद्धा आपल्याला 10H2O चे मॉलिक्युल्स दिसतात, हे स्फटिकी जल आहे. आता वर जे नमूद केलेले क्षार तुम्हाला दिसत आहेत, त्यांचे गुणधर्म आणि उपयोगांची माहिती आपण इंटरनेटच्या सहाय्याने मिळवू शकतो. जलशुद्धीकरण प्रक्रियेमध्ये तुरटीचा वापर करतात, हे आपण अभ्यासलेलं आहे. बघा, तुरटी जर आपण गढूळ पाण्यात फिरवली की कालांतराने जे पार्टिकल्स असतात, धुलीकण असतात, ते खाली सेटल होतात. म्हणजे तुरटीच्या क्लथन, साकळणे म्हणजे त्याला कोएग्युलेशन असं म्हटलं जातं. या गुणधर्मामुळे गढूळ पाण्यातील गाळ एकत्र गोळा होऊन जड होतो व तो खाली बसतो आणि अशा प्रकारे पाणी निवळते. म्हणजे आपल्याला क्लिअर वॉटर वरती दिसत असतं. पावसाळ्यामध्ये जनरली अशा प्रकारे तुरटीचा वापर आपण करत असतो. मोरचूद म्हणजेच कॉपर सल्फेट विद्यार्थी मित्रांनो CuSO4 हे ॲनिमियाचे निदान करतात. रक्त तपासणीसाठी मोरचूदचा वापर केला जातो. द्राक्षे, खरबूज या फळांसाठी बुरशीनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या बोर्डो मिश्रणात विद्यार्थी मित्रांनो मोरचुदाबरोबर चुना मिसळलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण काही स्फटिक रूपांविषयी पाहिलेला आहे. त्यांच्यामध्ये असलेला H2O चा मॉलिक्यूल म्हणजे हा स्फटिक जल दाखवत असतो. जसं आपण बघितलं की Na2CO3 याच्याबरोबर आपण जर हीट दिली तर त्यातून पाण्याचे मॉलिक्यूल निघून जातात आणि खाली आपल्याला व्हाईट कलरची पावडर तयार झालेली दिसते. अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षारांबद्दलची माहिती, त्यांचे गुणधर्म आणि उपयोगांविषयी आपण या सेशनमध्ये जाणून घेतलेलं आहे. धन्यवाद.